कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? द जिनियस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 14 जून 2026 ला MPSC कंबाईन ग्रुपचा पेपर आहे आणि तो कसा येणार आहे, तो कसा असणार आहे, गणिताचे प्रश्न कसे येणार आहेत, ते सर्व आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. आणि जी गणिताची सिरीज आहे ती आपण कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना 20 पैकी 20 गुण मिळावे आणि ते कंबाईनचे सहज पात्र व्हावेत. यासाठी हा प्रयत्न आहे. सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये हा कोर्स अवेलेबल असेल, फक्त द जिनियस अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जो आपला सिलेबस आहे, तर सिलेबस मध्ये जर आपण लक्ष दिलं तर सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आलाय, तर तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. कारण की याच्यामध्ये जवळपास किती प्रश्न येतात? 20 प्रश्न येतात. 20 प्रश्न 20 मार्काला येतात आणि ते टाइम मध्ये सोडवणं ही पुढची बाब. म्हणजे हे किती फास्ट सोडवायचे, कसे सोडवायचे, तर त्याच्यावर हा लेक्चर असेल. आणि 20च्या 20 प्रश्न आपण सहज सोडवू शकतोय. ते बघा कसे. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी हे अंकगणितावर प्रश्न. आणि उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. म्हणजे हे तर स्पेसिफिक असा सिलेबस दिला नाही, फक्त काय म्हणले, अंकगणित आणि बुद्धिमापन. म्हणजे याच्या अंडर ते काही विचारू शकतात. मग आपण नेमकं कोणते प्रश्न येणार कसं बघायचं, तर प्रिव्हियस इयर प्रश्न. आपण काय करायचं की PYQ करायचे. किती PYQ करायचे, तर 2026 चा आपण पेपर देतोय. तर 2021 ते 2026-25 चे जे काही पेपर आहेत, मॅक्सिमम हे प्रश्न सोडवायचे जास्तीत जास्त. आणि हे प्रश्न सोडवून झाल्यानंतर मग आपण घ्यायचे 2016 ते 2020. पण आधी कोणते प्रश्न घ्यायचे? आधी हे प्रश्न घ्यायचे. मग ते प्रश्न कसे सोडवायचे, काय सोडवायचे, चला बघूया, चालू करूया आजच्या लेक्चरला. पहिला प्रश्न बघा, एका रिकामा पहिला प्रश्न बघा, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? खूप सोपा प्रश्न आहे, कसं सोडवायचा बघून घ्या. आता किती? 3/5 भाग भरायला किती वेळ लागतोय? 8 तास. आपण बनवून घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5 असा हा 5 भाग आहे. 5 भागाचा जलतरण तलाव आहे. त्याच्यातले 3 भाग, 1, 2, 3, हे 3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागतोय? 8 तास. 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? म्हणजे हे जे उरलेले 2 आहेत हे भरायला किती वेळ लागेल? म्हणजे फक्त ह्याचा वेळ काढायचा आहे, फक्त ह्याचा. उरलेल्या 2ला किती वेळ लागेल एवढंच काढायचंय. विद्यार्थी काय करतात की संपूर्ण वेळ काढतात. संपूर्ण वेळ नाही विचारला, अजून किती वेळ लागेल. काय म्हणले? अजून किती वेळ लागेल. कसं काढायचं? खूप सोपं आहे. 3 भागासाठी 8 तास, तर शिल्लक किती राहिले भाग? 2. 2 भागासाठी किती तास? तर कसं गुणाकार येईल? 3 गुणाकार x बरोबर 2 चा गुणाकार 800 होईल. x ची किंमत किती येईल? 8 × 16 16/3. 16/3 तास. आता 16/3 तास तर उत्तर दिलेलं नाही, मग कसं काढायचं? तर हे 16ला आपण 3 ने भागलं तर काय येतं? 5.1/3 येतं. 5.1/3 म्हणजेच 5 तास. आणि ह्या 1.1/3 ला 60 ने गुणायचं. किती गुणायचं? 60 ने. 60 ने गुणलं की किती आलं? 20. तर उत्तर काय आलं? 5 तास 20 मिनिट. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? खूप सोपं आहे. कसं काढायचं? तर बघा, आपण आयत असा असतो, हा आयत आहे आपला. मग तुम्ही 2 पद्धतीने करू शकता की माप तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, किंवा किंवा तुम्ही XY मानून पण घेऊ शकता. कसं घेऊ शकता? बघा, आपण इथं हे माप घेऊया. आपण अशा पट्टीत घेऊ की ते आपल्याला काढता येईल. समजा इथं 20 घेतलं आणि हे घेऊया 5. 20 आणि 5 आलं, तर ह्यांचं क्षेत्रफळ किती आलं? 20 गुणाकार 5. ह्याचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. 20 आणि 5 चा गुणाकार किती आला? 100 आला.
तर आयताचं जुनं क्षेत्रफळ आहे 100. आता नवीन क्षेत्रफळ काय असेल बघा. आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले. आता कोणत्या बाजूचे माप 5% वाढले आणि कोणत्या बाजूचे माप 10% कमी झाले हे आपल्याला माहितच नाही. ठीक आहे, आपण घेऊया वरची बाजू. वरच्या बाजूचं 5% वाढलं म्हणजे 20चं 5% काढूया. 20चं 5% काढू, किती आलं बघा, 1 आलं. म्हणजे 20ची बाजू किती झाली, 21 झाली. आणि दुसऱ्या बाजूचं माप 5%ने 10% कमी झालं. तर 5चे 10% काढूया, किती आलं, 0.5. म्हणजे ह्याच्यातून 0.5 कमी केलं तर किती आलं, 4.5. मग आता गुणाकार करूया बघा. 21 चा आणि 4.5 चा गुणाकार. 5 1 5, 5 2 10, 10.5 आणि 21 चोक 84. किती आलं बघा, 94.5. म्हणजेच क्षेत्रफळात घट झाली. किती घट झाली, 5.5 ची घट झाली. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ही झाली एक मेथड. आता सेकंड मेथड काय असेल, की आपण जे माप घेतोय तर असं न घेता आपण चौरसाचे जरी माप घेतले तरी सोपं जातं. कसं, तर 100 मध्ये माप घेऊया आपण. 100 गुणाकार 100. हे आयताचं माप पकडूया. ही बाजू, ही लांबी आणि हे रुंदी. आता एक बाजू वाढली 5 ने, 105 झाली. आणि दुसरी बाजू काय झाली, 10% कमी झाली म्हणजे झाली 90. आता याचा गुणाकार किती येईल, वरच्याचा तो येईल 10,000. आणि खालच्याचा गुणाकार किती येईल बघा, 0 येईल. आणि 9 ने 105 ला गुणलं, 9 5 45, 9450. आता ह्या दोघात कितीचा फरक आहे, 550चा फरक आहे. तो फरक 550चा आहे. म्हणजे किती टक्के तोड झाली बघा, 10,000 वर 550. तर 100 वर किती, 2 शून्याला 2 शून्य गेले, शून्याला 0 गेलं, 55/10 म्हणजेच किती आलं, 5.5%. तुम्ही असंही काढू शकता. तर हे एकदम सोप्या पद्धतीने सुटतो प्रश्न. अशा प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता पुढील प्रश्न बघा. 6 सलग समसंख्यांची ABCDEF ची बेरीज आहे 150. तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल. आता 6 सलग समसंख्यांची बेरीज दिली आणि त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज किती आहे असं विचारलं. मग काय प्रश्न सोपा आहे का, 100% सोपा आहे. कसं सोडवायचा. आता पहिली संख्या जर आपण x मानली, पहिली जर संख्या x मानली तर दुसरी संख्या आपली काय येईल, x अधिक 2 येईल. तिसरी संख्या आपली काय येईल, x अधिक 4. चौथी संख्या आपली येईल x अधिक 6. पाचवी संख्या येईल आपली x अधिक 8. आणि 6वी संख्या येईल आपली x अधिक 10. या सर्व संख्यांची बेरीज किती आली, 150. ठीक आहे. मग बघा किती x आहे, 6x आहे. आणि हे 2 आणि 4 6, 6 6 12, 12 8 20 आणि 10 30. हे आलं 30. किती आलं, हे 150 आहे. मग 6x ची किंमत किती आली, 150 वजा 30. 6x ची किंमत आली 120. x ची किंमत किती आली, 120/6 म्हणजे x ची किंमत आली 20. आता x ची किंमत 20 म्हणजे a ची किंमत आली 20, b ची किंमत 22, c ची किंमत 24, d ची किंमत 26, a ची किंमत 28 आणि f ची किंमत आली 30. आता 30 नंतरच्या पुढील 3 सलग संख्या कोणत्या आल्या, 32, 34 आणि 36. आणि आपल्याला यांची बेरीज विचारली. 6 4 10 2 12, हातचा आला 1, 3 3 9 आणि 1 10. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न जरी अवघड वाटत असला किंवा कॅल्क्युलेशन जास्त वाटत असले तर तो सहज सुटतो. दुसरी एक मेथड सांगतो, ती बघून घ्या. ज्यावेळेस आपल्याला क्रमवार समसंख्या दिल्या जातात आणि आपल्याला त्यांची बेरीज दिली जाते तर काय करायचं बघा. किती संख्या, 1 2 3 4 5 6, त्याला 6 ने भागायचं म्हणजे काय आली, सरासरी. मधली संख्या आली 25. म्हणजे सी आणि डी च्या मधली संख्या काय आली, 25. म्हणजे डी किती आला, 26 28 30. तर इथं लगेच येत मिळाला 30. पुढच्या संख्या काय येतील, 32 34 आणि 36. तर हे अजून सोपं आहे त्याच्यापेक्षा. पहिली मेथड समजून घ्या, मग त्यानंतर ही मेथड समजा, सोपं जाईल. पुढील प्रश्न बघा. एक दंडगोलाकार खांबाच्या वक्रपृष्ठ भागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ
2464 मीटर घन आहे, तर खांबाची उंची किती असेल? पहिलं तर दंडगोलाकार म्हणजे काय ते आपण बघून घेऊया. बघा, ही जी आकृती असते ह्याला आपण दंडगोलाकार म्हणतो. म्हणजे ह्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर हा असतो सिलेंडर. हा काय? सिलेंडर. मग हा सिलेंडर असतो, त्याला काय असतात? दोन वर्तुळ, वरती एक वर्तुळ, खाली एक वर्तुळ. ठीक आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? पाय वर्ग. ही काय आली? त्रिज्या. आणि ह्याचं क्षेत्रफळ किती आलं? पाय वर्ग. आणि खालच्याचं पण क्षेत्रफळ किती आलं? पाय वर्ग. आता मला सांगा, हे पूर्ण जो वर्तुळ आहे, पूर्ण जो वर्तुळ आहे त्याचा परिघ किती असणार आहे? त्याचा परिघ असणार आहे 2 पाय r. आणि ही उंची काय आहे? ही उंची आहे h. तर 2 पाय r h काय आलं? वक्र पृष्ठफळ. तर बघा, हे जे फॉर्म्युले लिहून घ्या. आता किती फॉर्म्युले येणार ह्याला? 3. तर वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठभाग, वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय असतं? वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असतं 2 पाय r h हे असतं. आता संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपण एक फॉर्म्युल्यावर व्हिडिओ बनवू. आता संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय येईल? 2 पाय r कंसात r प्लस h हा फॉर्म्युला येईल. आता हा फॉर्म्युला कसा आला? तर बघा, 2 पाय r h हे काय झालं? वक्र पृष्ठभाग. आणि हे वरचा आणि खालचा भाग, ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? पाय r वर्ग. आणि ह्याचं किती आहे? पाय r वर्ग. म्हणजे किती झालं? 2 पाय r वर्ग. मग ह्याच्यातून कॉमन काय काढलं? 2 पाय r कॉमन काढलं, आतमध्ये राहिले h प्लस r. तर असा तो फॉर्म्युला तयार झालाय संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आणि घनफळ, घनफळ काय आहे बघा? घनफळ आहे दंडगोलाकाराचे, किंवा ह्यालाच म्हणतात, दुसरं नाव आहे वृत्तचिती. वृत्तचिती पण म्हणतात ह्याला. वृत्तचितीचे घनफळ किती असतं? पाय r वर्ग h. ठीक आहे. एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन दिले की आपल्याला एवढी माहिती काढता येते. मग बघा, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे. म्हणजे हे दिले. आता हे आपल्याला दिलेलं नाही, त्याच्यामुळे हे इरेज करतोय मी. तुमच्या फक्त माहितीसाठी ठेवा. आता हे पण इरेज करूया आपण, म्हणजे आपल्याला जागा मिळेल प्रश्न सोडवण्यासाठी. बघा, पहिल्यांदा काय दिलंय? 2 पाय r h ची किंमत दिली 352 मीटर वर्ग. आणि पाय r वर्ग h ची किंमत किती दिली? 2464 मीटर घन. तर उंची विचारली आपल्याला. काय विचारली? उंची. h काढायचे. मग आता हे दोन फॉर्म्युले दिसत आहेत. आता ह्यांचा भागाकार करूया आपण. भागाकार केल्यावर काय होईल? r ची किंमत निघेल. बघा, पाय r वर्ग h ला आपण 2 पाय r h ने भागूया. म्हणजेच 2464 ला आपण कितीने भागूया? 352 ने भागूया. म्हणजे आपल्याला काय येईल? इथं r ची किंमत येईल. बघा, h ला h कॅन्सल होईल, ह्या पायला पाय कॅन्सल होईल, ह्या r ला हे r कॅन्सल होईल. इथं फक्त राहील r/2. आता पुढे बघू, पुढचं सॉल्व्ह करू. आता कितीने भाग जाईल? 352 सतत पाडा, येत नाही कोणाला. मग बघू, 4 ने भाग देऊ. 4 ने भाग दिलं, 4 सतत 24, 4 एके 4, 4 चोक, बघा 4 एके 4 उरले 2, 4 सतत 24, किती आलं? 616 आलं. आता खाली 4 ने भाग द्या. 4 9 32, उरले किती? 3, सॉरी 4 8 32, 4 8 32 उरले 3, 4 8 32, 88 आलं. परत कितीने भाग जाईल? परत 8 ने भाग जाईल. 8 ने भाग दिला तर तिथे येईल 11, आणि 8 ने भाग दिला 8 7 56, 8 7 56, 11 ने भाग दिला 11 7 77. म्हणजेच r/2 ची किंमत आली 7. r ची किंमत किती आली? 7 गुणिले 2 14 आली. मग r ची किंमत 14 आली. त्याच्यावरून हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं? तर बघा, हा पहिला फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यात आपल्याला r ची किंमत जर आपण दिली, टाकली, तर आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. ते कसं? बघा, 2 पाय r h ची किंमत आहे 352. त्याच्यामध्ये पायची किंमत आपल्याला माहिती असते 22/7.
आर ची किंमत आहे 14. मग एच ची किंमत आपल्याला काढायची. बघा हे असे येईल 7 एके 7, 7 2 14. मग एच ची किंमत काय येईल 352 भागिले 2, 22 आणि 2 हे येईल. आता 22 ने भाग देऊया. 22 एके 22 उरले किती 13. 22 सख 132. मग 2 ने भाग दिला 8 आलं, 2 ने भाग दिला 4 आलं. म्हणजे एच ची किंमत किती आली? एच ची किंमत आली 4. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे प्रश्न हा समजून घेण्याचा होता आणि हे जे आहे क्षेत्रफळ घनफळ याच्यावर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवू आणि तो लवकरात लवकर अपलोड करू, कारण की ह्याच्यावर अजून एक प्रश्न येणार. बघा, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, म्हणजे समजा ते उत्पन्न झालं X रुपयाला, कंपनीने ती वस्तू बनवली X रुपयाला. आता कंपनी काय करेल, स्वतःसाठी 10% नफा, म्हणजे 100 ची वस्तू कंपनी कितीला विकणार? 110 ला. ही झाली कंपनीचे 10 रुपये. आता ग्राहक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा, म्हणजे 100 वर किती रुपये नफा झाला पाहिजे? 20, म्हणजे 120. आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 100 ची वस्तू कितीला विकेल किरकोळ व्यापारी? 30% नफ्याने, 130 ला. मग आता जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असेल. डायरेक्ट हे एवढंच सोडवायचं. आता बघा कसं सोडवायचं. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. 11, 12 आणि 13चा गुणाकार भागिले 1000 करून घेऊया. बघा 11 आणि 12चा गुणाकार 132 आहे. 132 ला 13 ने गुणूया. 13 दुनी 26, 13 39, 39 आणि 2 41, 13 4 17, 1716 आलं. किती आलं? 1716 भागिले 1000. तिथं आलं x बरोबर. किंमत किती आली? 1.17. हा, अशी ही किंमत आली. ठीक आहे. आता उत्तर काय आहे? उत्तर काय आहे आपल्याला इथं? उत्तर आपल्याला टक्केवारीत विचारलंय. टक्केवारीत विचारलं म्हणून ह्याला आपल्याला किती गुणावं लागेल? 100 ने. उत्तर काय येईल? 171.6. म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकली? 171.6 ला. म्हणजे नफा किती झालाय? म्हणजे प्रॉफिट किती, किंमत किती वाढ केली? 71.6 ने. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ही पुढची स्टेप बघा, समजून घ्या. नसेल तर नफा तोटाचं आपण सेपरेट व्हिडिओ घेऊनच येणार आहोत, त्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता पुढे बघा, एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? प्रश्न समजून घ्या. प्रश्नाचं मिनिंग महत्वाचं आहे. प्रश्नाचं मिनिंग काय आहे? महत्वाचं आहे. आता इथं काय म्हणलंय? एका देशातील राज्यांची संख्या आहे 52, केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे 13. ठीक आहे. त्या देशातील राज्यांची संख्या आहे 52, केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती आहे? 13. 13 पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? मग आपण टक्केवारी काढूया. आता टक्केवारी काढताना कसं काढावं लागेल की हे दोन्ही किती आहे? हे दोन्ही आहे 100%. किंवा आपण म्हणूया 52x अधिक 13x बरोबर किती आलं? 100%. टक्केवारीत करताना किंवा आपण असं म्हणूया की 52 13 गुणोत्तर दिलंय. मग 13 की 13, 13 चौक 52, म्हणजे हे गुणोत्तर आलं 4:1. 4:1 म्हणजेच काय? 100% कन्वर्जन करायचंय. तर 4:1 म्हणजे हे किती येईल? हे येईल 80% आणि हे येईल 20%. ठीक आहे. 80 आणि 20. मग केंद्रशासित प्रदेश किती टक्के? 80%. सॉरी, राज्य किती आहेत? 80% आणि केंद्रशासित प्रदेश किती? 20%. तर हे 80% हे 20% पेक्षा किती जास्त आहे? तर 60% जास्त आहे. कितीने जास्त आहे? 60% जास्त आहे. 6चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. अशा पद्धतीने पुढे बघा, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. बघा, 43 वरून 65% झाली, म्हणजे 65 वजा 43 22% वाढ आहे. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? आता 43%च्या तुलनेत किती झाली? 22% वाढ. तर 100च्या तुलनेत किती, असं ते मांडावं लागेल.
तर ही मांडणी बघून घ्या. आता हे सोडवलं की उत्तर येईल. बघा 22ची ही जवळपास काय आहे, दुप्पट आहे. मग 43च्या निमपट्टीपेक्षा हे जास्त आहे. 43ची निमपट किती असते, 21.5. 21.5 पेक्षा 22 कसे मोठे, म्हणजे उत्तर 50% पेक्षा जास्त येईल. आणि किती जास्त येईल, तर ते थोडस जास्त येईल. म्हणजे 7चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. विदाउट कॅल्क्युलेशन येईल, सहज येईल, किंवा कॅल्क्युलेशन करून काढू शकता पण तिथे वेळ जाईल. पुढे बघा 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील. आता इथं एक जण किती काम करतो नेमका हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा 3 पुरुषांनी केलेले कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 3 पुरुष म्हणू आपण, 3 पुरुष 5 केक बनवतात, तेव्हा 5 मुलं किती केक बनवतात, 3 केक बनवतात, असं त्यांचं गुणोत्तर येईल. किंवा आपण वेगळ्या पद्धतीने जर लिहायचं झालं, 3 men इज इक्वल टू 5 बॉईज. 3 माणसांचं काम आणि 5 मुलांचं काम कसे समान आहे. आणि 5 महिलांसाठी आलं डब्ल्यू. 5 महिलांचं काम 8 मुलांइतकं आहे, 8 मुलांइतके आहे. ठीक आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष, बघा 12 पुरुष आणि 14 मुलं, 14 मुलांना किती दिवस लागतात, 24 दिवस लागतात. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 9 मेल, बघा 15 महिला आणि 12 मुलं यांना किती दिवस लागतील, यांना 1 दिवस लागतील. हे असं इक्वेशन येईल. हे इक्वेशन सोडवले की उत्तर येईल. हे एक पद्धत. आता ह्या पद्धतीने कसं सोडवायचं, इथं गुणाकार चिन्ह नाही, अधिकचं चिन्ह येईल. तर इथं कन्व्हर्जन आले पाहिजेत आपल्याला. मग कन्व्हर्जन मध्ये बघा की सगळं कन्व्हर्जन आपण बॉईज मध्ये करू शकतो. हे लक्षात घ्या, सगळ्यांचं कन्व्हर्जन आपण बॉईज मध्ये करू शकतो. 3 मेन म्हणजे 5 बॉईज आहेत, तर 12 मेन म्हणजे किती येईल, 3ची किती पट आहे, हे चौपट. तर 5ची काय येईल, चौपट. 5 चोक 20, 20 बॉईज येतील इथं, आणि इथं 14 बॉईज आहेतच. गुणाकार किती येईल, 24चा. आता 9 मेन म्हणजे 3ची ही किती पट आहे, 3 पट. तर 5ची तिप्पट किती आली, 15. 15 मुलं लागली असती 9 मुलांच्या जागी. आणि 5 वुमनचं काम 8 मुलं करतात. मग 5ची ही किती पट आहे, तिप्पट आहे. 8ची तिप्पट किती आली, तर इथं 24 मुलं लागली असती, इथं 12 मुलं लागली असती. आणि अशा पद्धतीने हे आपलं कॅल्क्युलेशन येईल. आता फक्त एक्सची किंमत काढायची. आता बघा 24, 20 आणि 14 किती झालं, 34. 34 बी गुणाकार 24 बरोबर. बघा 15 अधिक 24 39, 39 आणि 12 51, 51 बी गुणाकार एक्स. आता एक्स ची किंमत काढूया. एक्स ची किंमत काय येईल, 34 बी आणि 24 चा गुणाकार भागिले 51 बी. बी ला बी कॅन्सल जाईल, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 8 24, 8 दुने काय आलं 16. एक्स ची किंमत आली 16. किती दिवस लागतील, 16 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 8 पर्यंत प्रश्न झालेत. 9वा प्रश्न. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. मग 10 पुस्तकांची एकूण किंमत किती आली, 160 आली. 160 आली. त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. मग ह्या 9.5 ला पण 8 ने गुणा. तर बघा 9 8 72 आणि 5 ची निमपट 76 किती आले, 76 रुपये लागतील. ठीक आहे. तर त्या 2 पुस्तकातील एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक आहे असल्यास त्या 2 पुस्तकांची किंमत किती. आता 40% अधिक आहे ते सोडून देऊया, आपण ह्याच्यावरून काढू उत्तर. 160 वजा 76 किती आलं, 10 तून 6 गेलं 4, किती आलं 15 तून 7 गेलं 8. किती यायला पाहिजे, 84 बेरीज आली पाहिजे.
आता 84 बेरीज 2 पुस्तकांचे. आता हे 40% अधिक हे ते बघू पुढे. आधी पर्यायात बघू की 84 बेरीज कुणाची येते, तर ती फक्त येते पर्याय क्रमांक 1 ची येते. हे आलं माझं उत्तर. मी पुढचं कॅल्क्युलेशन कशाला करत बसू. हे तर सुटला ना माझा प्रश्न की 84 बेरीज बघेल मी, जे असेल ते उत्तर असेल. आता काय मुलं म्हणतील की सर 2 असे पर्याय दिले की इथं 40च्या ऐवजी 60 दिलं असतं, तर इथे 84 बेरीज झाली. मग उत्तर कसं काढायचं, तर तरीही सोपं आहे. आता त्याच्यातल्या एका पुस्तकाची किंमत x माना आणि दुसऱ्या पुस्तकाची किंमत काय येईल 40% जास्त म्हणजे 1.4x आणि ह्या दोघांची किंमत आली 84. ठीक आहे, एका पुस्तकाची किंमत x माना आणि दुसऱ्याची 40% जास्त म्हणजे 1.4x आली. मग हे सोडवा, हे किती आलं 2.4x बरोबर 84. x ची किंमत 84 भागिले 2.4. आता कितीने भाग जाईल 12ने. 12 72, 12 84 आणि 12 24. बघा 70 भागिले 2 येईल 35 येईल. x ची किंमत आली 35 आणि हेतून हे सुटलं असतं आपल्याला लगेच सुटलं असतं. आता पुढील प्रश्न बघा. 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. मग 4 हा अंक असलेले किती आहेत बघा. 4 आहे, 14 आहे, 24 आहे, 34 आहे, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 54, 64, 74, 84, 94. तर हे 4 अंक असलेल्या संख्या. मग 4 ने भाग जाणारे 4 आहे, 24 आहे, 40 आहे, 44 आहे, 48 आहे, 64 आहे, 84. किती झाल्या 1 2 3 4 5 6 7. किती झाल्या संख्या 7. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. हे एवढे सोपे प्रश्न पेपरला विचारू शकतात, आलेले आहेत. 2025 ला विचारलेले हे प्रश्न आहेत, सहज सुटतात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिला हलवण्याआधी रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती. आता बघा, आपण ही रांग आहे, ठीक आहे. आपला जो डावा हात आहे ती डावी बाजू, ही डावी बाजू असते. जो उजवा हात आहे ती उजवी बाजू. ठीक आहे. ह्या टोटल रांगेमध्ये किती जण आहेत 21 जण आहेत. म्हणजे मधला व्यक्ती हा 11वा असणार आहे. तिकडे 10 आहेत, तिकडे 10 आहेत. आता बघूया आपण. 21 मुलांच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते, म्हणजे उजवीकडे तिकडे पाठवलं जातं 1 2 3 4 4थ्या जागेवर हलवले जाते, तेव्हा ती रांगेच्या डाव्या बाजूने 12वी जागी येते. म्हणजे हिथं येते 12व्या जागी येते. ठीक आहे. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने किती जागा, आता ही 12 11 10 9 8 म्हणजे 1 2 3 4 इकडे हलवलं. आता 21 आहे, मग हे पण किती येईल 11 12 13 14 म्हणजे ती किती असेल 14वी. ठीक आहे, ती किती असणार आहे 14वी. मोजून घ्या की इकडून पण हे 11 आलं, हे 12 हे 13 आणि हे 14. उत्तर काय आलं 14. पुढे बघा सान्वी. आता अशा प्रश्नांमध्ये काय बघायचं असते की सर्वात उंच कोण. सर्वात उंच कोण. आता सान्वी युविकापेक्षा उंच आहे, तर युविका उत्तर येईल का, नाही येणार, कारण की हिच्यापेक्षा सान्वी उंच आहे. पण नीलाक्षपेक्षा नाही, म्हणजे सान्वी पण उंच नाही, कारण की नीलाक्ष उंच आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. चैताली कुणापेक्षा उंच आहे, नमितापेक्षा, म्हणजे नमिता सगळ्यात उंच आहे का, नाही, पण युविकापेक्षा नाही, म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे नीलाक्ष. एकदम सहज सुटतो. फायनल स्टेटमेंट वाचा आणि मग प्रश्न सोडवा. पुढे बघा, खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे, ती संख्या शोधा. आता अशा पद्धतीने श्रेणी येते आणि इथं ज्या वेळेस आपण बघतो श्रेणी, तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतं की मोठ्या मोठ्या संख्या कशा झाल्या, वाढत गेल्या. बघा 2चं 12 झालं, 12चं 60 झालं, 60चं 297 झालं, मग हे झालं 1485,
म्हणजे ह्या संख्या कशा गेल्यात एकदम मोठ्या वाढत गेलेल्या आहेत. मग वाढत गेल्यात म्हणजे ह्यांच्यात काहीतरी सिक्वेन्स असेल म्हणजे अशा वाढत जाण्यामाग आपण म्हणू शकतो की गुणाकार असू शकतो, कारण की गुणाकारानेच अशी पट वाढू शकते. मग बघूया की काय असेल. बघा, दोन गुणाकाराची पट बघू. 12ला 2 ने भागलं 6 आलं आणि ह्या 66 ला 12 ने भागलं 12 पंचे 60 5.5 आलं. म्हणजे हे जी ही 6 पट आहे त्याची ही 5.5 पट आहे. म्हणजे पुढची किती पट यायला पाहिजे? 5 पट यायला पाहिजे. 0.5 ने फरक चाललाय म्हणजे 66 ची 5 पट काढूया. 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 33. हे तर किती आलं पाहिजे? 330. आपल्या कॅल्क्युलेशनने किती आलं पाहिजे? 330. हे तर किती आले? 297. मग उत्तर काय आलं आपलं? 297. हे चुकीचं पद आहे. मग पुढची पद तशीच येतात का? चेक करूया. बघा, हे 5 पट. मग पुढची पट किती पाहिजे? 4.5. मग 330 ला आपण 4.5 ने मल्टिप्लाय करू. बघा, 5 शून्य शून्य 5 त्रिक 15, 15 अधिक 1 16, 4 शून्य शून्य, 4 त्रिक 12, हात झाला 1, 4 त्रिक 12 अधिक 1 13, 0 5 8 4 1, पॉईंट 1 म्हणून पॉईंट 1, 1485 आली संख्या. मग पुढची किती पट असेल? 4 पट. तर 1485 4 पट येईल आणि हे किती येईल? 3.5 पट. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकत होता. पहिल्या दोन संख्येवरून तुम्हाला लॉजिक लागत होतं, ते लॉजिक कसं लावायचं हे आपण सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकाच दोन या प्रमाणात आहेत. म्हणजे पहिली संख्या x आहे तर दुसरी संख्या काय आहे? 2x. तर त्या संख्यांची बेरीज किती? आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती? 50 आहे. मग बघा, 2x वर्ग ची किंमत आली 50. x वर्ग काय आला? 50/2. 50/2 म्हणजेच किती आलं? 25. x ची किंमत किती आली? 25 कुणाचा वर्ग आहे? 5चा. मग x ची किंमत 5 आली तर 2x ची किंमत आली 10. 5 आणि 10 ची बेरीज किती असते? 15. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. एवढा सोपा प्रश्न आहे आणि तुम्ही ऑप्शन वरून पण जाऊ शकता. ठीक आहे. आता ज्यावेळेस एकाच दोन पट होते एखाद्या संख्येची, एकाच दोन या प्रमाणात आहे, तर त्यांची बेरीज काय असेल? 1x अधिक 2x 3x. म्हणजे बेरीज ही असेल 3च्या पटीत. 3च्या पटीत बेरीज पाहिजे आणि 3च्या पटीत कोणता पर्याय आहे? एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 एकच पर्याय. म्हणजे पुढचं हे सोडवलं नसतं आणि आपण डायरेक्ट पट बघितली असते की 3च्या पटीतली संख्या कोणती आहे पर्यायातली, तर ती आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, जर कपल यासाठी बघा संख्या मोठी आहे 3 12 61 11 25, तर डाऊट साठी काय येईल? एबीसीडी कधीही लिहून घ्यायची. कधीही हे जर असा प्रश्न आला तर पहिलं एबीसीडी लिहून घ्यायची. ही झाली एबीसीडी लिहून. आता सी साठी नंबर काय दिलाय? बघा, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 5च नंबर आहे. म्हणजे 5 नाही, इथं 11 नंबर आहेत. किती आहेत? 11 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, सॉरी 9 आहेत. किती नंबर आहेत? 9 आहेत. आणि संख्या किती आहेत? 6 आहे. 6 साठी किती नंबर आले? 9 नंबर आले. मग काय असेल बघून घेऊया. आता सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. सी 3 नंबरला. ओ किती नंबरला आहे? ओ. आता बघा इथं नंबर टाकतो. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता ओ साठी नंबर हा वरचाच घेतलाय 12. म्हणजे सी साठी 3 घेतला ना, तर ओ साठी 12 घेतलाय. आता यू साठी कितवा नंबर घेतलाय? अंक घेतलाय 6. बघा इथला 6 घेतलाय. आता पी साठी 11. एल साठी बघा, एल ला 12 आहे तर इथं 12 आहे. आणि ई साठी काय घेतलंय? 5. म्हणजे त्यांनी काय केलंय की खालचे नंबर आणि वरचे नंबर सेम घेतलेत. म्हणजे ह्याला पण असेच नंबरिंग द्यायची होती.
वरची आणि खालची नंबरिंग काय करायची होती, आपल्याला सेम ठेवायची होती. आता डी चा नंबर किती आहे 4, ओ चा नंबर किती आहे 12, यू चा नंबर किती आहे 6, जी चा नंबर आहे 7, एच चा नंबर आहे 8 आणि टी चा नंबर आहे 7. मग 4 12 6 बघा कुठं आहे 4 12 6 7 8 इथं 20 दिले, चुकलं. 4 12 6 7 8 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर व्यवस्थित लिहून घेत चला, उत्तर सहज येतं. आता पुढे बघूया. बघा, ही शृंखला आली होती गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये आणि विचारलं होतं की पहिल्या 15 पदांची बेरीज किती, आणि विद्यार्थ्यांना खूप प्रश्न हा अवघड गेला होता. विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या चुका पण केल्या. प्रश्न खूप सोपा आहे, काढायची पद्धत पण कशी आहे, सोपी. आता हे पहिलं पद आहे. पहिलं पद, पहिल्या पदात पहिला अंक आहे 2, पहिल्या पदात पहिला अंक आहे 2, तर 15व्या पदात पहिला अंक काय असेल 16 आणि दुसरा अंक काय असेल 17. तर हे लक्षात घ्या, हे शेवटचं 15व्या पदाची बेरीज हे 15वं पद असेल, हे 15वे पद. आता यांची बेरीज करायची. आता यांची बेरीज करायची ट्रिक आहे. ट्रिक आहे काय करायचं, काय करायचं ते लक्षात घ्या. आता जी पहिली संख्या, आता इथं जर इथं पहिली संख्या 1/1 गुणिले 2 असती, ही जर संख्या असती तर आपलं उत्तर काय आलं असतं, आपलं उत्तर डायरेक्ट आलं असतं 1617. डायरेक्ट ते उत्तर आलं असतं. पण इथं तसं दिलंय का, तर इथं तसं दिलेलं नाही. मग उत्तर काय येणार, उत्तरात बदल येणार, 100% बदल येणार. तो काय येणार, कसा येणार, तर बघा. मग बघा इथं 1.2/3, तर हे जी फोड कशी असती, हे जी फोड असती 1/2 वजा 1/3. तुम्ही म्हणाल हे कसं केलं, तर ही बघा ह्यांचा गुणाकार करून बघा, छेद समान करा, 3 वजा 2 आणि खाली काही 2 गुणिले 3 आणि 3तनं 2 गेलं 1.2/3. सेम ह्याचं पण तसंच येईल, सेम ह्याचं पण तसं येईल. मग सगळ्या पदांचं तेच फॉर्मॅट मध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे 1.1/2 गुणिले 3 साठी मी काय लिहू शकतो, 1/2 वजा 1/2 वजा 1/3. मग इथं मी सगळे पद लिहून घेतो बघा, 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5. डॉट 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 कुठं जाईल, 1/16 वजा 1/17 इथपर्यंत जाईल. आता पद कुठली कॅन्सल होणार, ही मधली पद कॅन्सल होणार, 16 पर्यंत पद कॅन्सल होणार आणि राहणार काय 1/2 वजा 1/17. आता बघा 17 वजा 2/17 2 34. उत्तर काय आलं 15/34. तर हे अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह होईल आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता बघा की एवढी प्रोसेस करायची का, हा प्रश्न आला तर एवढं लक्षात राहील का, तर काही घाबरण्याची गरज नाही. एक सोपी ट्रिक सांगतो बघा. जर इथं हे पहिलं पद काय दिलंय 1.2/3 आहे, पहिलं पद काय पाहिजे होतं 1 गुणिले 2 पाहिजे होतं, मग दुसरं पद पाहिजे होतं 2 गुणिले 3. अशी पद पाहिजे होती. मग मिसिंग कोणतं पद होतं हे. आता जर अशीच पद असते आणि हितपर्यंत आलो असतो तर ह्यांची बेरीज आली असती 16/17. उत्तर डायरेक्ट 16/17 असतं. इथं पहिलं हे पद असतं तर, पण हे पद होतं का, हे पद नव्हतं. मग आपल्याला हे काय करावं लागेल, वजा करावं लागेल 1/2 मधून 16/17. तर जे आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं त्याच्या जागी इथंच आपण डायरेक्ट आलो होतो. ठीक आहे, थांबा, ह्याच्यातून 1/2 वजा होईल. मग काय येईल 16×32 वजा 17/34 15/34. तर कसेही सोडवा, दोन्ही मेथडने सोडवा, तर तेच येणार आहे. पुढील प्रश्न बघूया. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल. बघा ही वर्गसंख्या दिसते, ही पण वर्गसंख्या दिसते. आता ती वर्गसंख्या कशी आली, हा आहे 6चा वर्ग आणि 6चा वर्ग म्हणजे 5 आणि 1 ची बेरीज 6 आहे, 5 आणि 1 ची बेरीज 6 आहे.
हा हा आहे 9चा वर्ग. 8 आणि 1 ची बेरीज आहे 9. 9चा वर्ग आहे हा. मग इथं काय येईल? इथं येईल 8 आणि 6 14. 14चा वर्ग येईल 196. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, एक्स ची किंमत शोधायला सांगितली आणि मुलांनी काय केलं ह्या प्रश्नामध्ये? मुलांनी इथं 30x आहे, इथं 40x आहे, इथं 38x घेतले. इथं डायरेक्ट 38x घेतलं, प्रश्न चुकला की सगळा. प्रश्न 38x घेऊ नका. इथं काय येईल? 38 अधिक x येते. मला सांगा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बेरीज किती असते? 180 असते. मग इथं 30x आहे, इथं 40x आहे. मग x ची किंमत जास्तीत जास्त किती येईल? 30 आणि 40 हेच झालं 70x. मग 70 ची तिप्पट असते 210. म्हणजे उत्तर 3 पेक्षा कमी असणार, ते म्हणजे 2. डायरेक्ट उत्तर आलं ना. कॅल्क्युलेशन सुद्धा करावं लागलं नाही. जर तुम्हाला पद्धत माहित असेल तर कॅल्क्युलेशन पण करावं लागत नाही. डायरेक्ट तुम्ही बघू शकता की हे प्रश्न होय, हे उत्तर तर 3 येईल. मग आता हे आलं. आता ही पद्धत माहित नाही, पण तुम्हाला व्यवस्थित उत्तर काढायचं. कसं काढायचं? एक कोण आहे 30x, दुसरा आहे 40x, तिसरा आहे 38 अधिक x, आणि तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. 30 आणि 40 70, 70 अधिक 1 71x अधिक 38 बरोबर 180. 71x बरोबर किती येईल? 180 वजा 38 किती आलं? ते 142. 71x ची किंमत आली 142. 142 भागिले 71, उत्तर आलं 2. एवढं सहज सुटतं. आता पुढे बघूया आपण. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक कोणता पर्याय येतो ते बघूया. बघा, इथं हा पाव भाग दिलाय, ह्याचे ऑपोजिट भाग इथं दिलाय. मग ह्याच्या ऑपोजिट भाग कुठे येईल? इथे येईल. आणि इथं रंगवलाय का? नाही, इथं रंगवलाय. मग इथं कसा येईल? न रंगवलेला. पर्याय 4. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त एमपीसी करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की इथून पुढे आपल्या चॅनलला सगळ्या ज्या सिरीज असतील त्या फ्री मध्ये असतील. एमपीसीच्या विद्यार्थ्यांना कोणताही क्लास लावावा लागणार नाही आणि ते फ्री मध्ये गणित शिकू शकतील. ह्यासाठी आपण हे नियोजन करत आहोत. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आता बघा, इथं आपल्याला विचारलंय त्रिकोणांची संख्या किती. खूप सोपं असतं. अशा टाईपचा प्रश्न विचारला तर फक्त 1 2 3 4 5 आणि 6 ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बेरीज किती आली? 21. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण शुभारंभ तर केलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण टॉपिक वाईज जाऊया आणि महत्वाचे टॉपिक कव्हर करूया. क्षेत्रफळाचा टॉपिक आपण पहिल्यांदा कव्हर करू. क्षेत्रफळ, कारण की क्षेत्रफळाचा प्रश्न गेल्या वर्षी खूप विद्यार्थ्यांचा चुकला होता आणि तिथे 1 मार्क जाणे म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे. तर ते आपण न चुकता जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करूया आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करूया. तर येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.